हाय हॅलो नमस्ते. मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत माझा रूटीन मेकअप म्हणजे मी रेग्युलर मेकअप कशी करते, नॉर्मली खूप सिंपल मेकअप असतो तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे चेहरा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता इथे मी जे टोनर वापरते ते जोविसचं हर्बल टोनर आहे हनीमध्ये. ते टोनर मी यूज करते, नाहीतर जोविसचंच ग्रीन टीचं टोनर मी यूज करते. आता हे टोनर मी चेहऱ्याला लावून घेते. माझ्या टोनरचं स्प्रेचं जे आहे तर ते खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हातावर घेऊन ते टॅप टॅप करून पूर्ण स्किनला चेहऱ्याला पूर्ण लावून घेतलं आहे. त्यामुळे स्किन माझी हायड्रेट झालेली आहे. माझी स्किन खूप ड्राय आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं जास्त प्रमाणातच टोनर लावते मी. टोनर लावल्यानंतर मी 2 ते 3 सेकंद ते ड्राय करून घेते. हे बघा आता पूर्ण ड्राय झालेलं आहे. त्यानंतर मी घेणार आहे बायो रिचचं प्रोफेशनल विटॅमिन सी सिरम आहे माझ्याकडे, मी ते यूज करते. ते छान सिरम आहे. विटॅमिन सी 20% आहे आणि हायलुरॉनिक ॲसिड 1% आहे. त्याच्यामुळे ब्राईटनिंग आणि अँटी एजिंगसाठी चांगलं काम करते ते मी जास्त काही घेणार नाही आहे. एक 2 थेंब मी चेहऱ्यावर, गालावर, कपाळावर आणि हनुवटीवर मी एक थेंबाचं घेऊन ते पण टॅप टॅप करून व्यवस्थित पूर्ण स्किनला मी लावून घेणार आहे. हे जे सिरम आहे ते ऑइली सिरम नाही आहे. असं ड्राय होऊन जातं ते, म्हणजे वाटत नाही की आपण ऑइली काहीतरी लावलेलं आहे. त्यामुळे हे ऑइल फ्री सिरम आहे, त्याच्यामुळे मी हे डे नाईट दोन्ही वेळेसही वापरते. याच्यावर मी आता दुसरं काहीच लावणार नाही आहे. एवढाच बेस आहे माझं टोनर आणि सिरमचा, विटॅमिन सी सिरम आहे. आता मी आयब्रो पेन्सिलने माझ्या आयब्रोजला शेप देऊन टाकते. माझे आयब्रोज थोडेसे आता विरळ होत चाललेले आहे, त्यामुळे मला आयब्रो पेन्सिल वापरावीच लागते. मी रेग्युलर आयब्रो पेन्सिल काही नाही लावलं तरी आयब्रो पेन्सिल यूज करते, कारण आयब्रोज डार्क पण दिसतात, त्याच्यामुळे मी आयब्रो पेन्सिल यूज करतेच. आता आयब्रो पेन्सिल मी करून झालं आहे माझं. इथे मी आता तीच आयब्रो पेन्सिल 2 in 1 आहे. आयब्रो पेन्सिल पण आहे आणि काजळ पण आहे, तर तेच मी काजळ म्हणून पण त्याचा यूज करते. आणि पूर्ण म्हणजे किनारीच्या खालच्या साईडनी मी थोडंसं लावून घेते, जास्त काजळ नाही वापरते, म्हणजे डार्क नाही करत आहे. त्यानंतर मी लिप लायनर घेणार आहे आणि लिप लायनरनी मी माझ्या ओठांना शेप व्यवस्थित, किनारीला व्यवस्थित बॉर्डर बनवून घेणार आहे. मी इथे डार्क ब्राऊन कलरची मी लिप लायनर घेतलेला आहे. मला डार्क कलर ब्राऊनमध्ये खूप आवडतो. मी डार्क ब्राऊन कलरची लिप लायनर वापरते. मी लिपस्टिक आणि लिप लायनर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये यूज करते, मला तसंच आवडतं. इथे मी डार्क ब्राऊन कलरची जर लिप लायनर लावलेला आहे तर मी रेड कलरमध्ये लिपस्टिक यूज करते, कारण मला असं कॉन्ट्रास्टमध्येच आवडतं आणि मला म्हणजे आवडतंच आणि ते सूट पण होतं मला. बघा, हे बघा, मी स्विस ब्युटीची लिपस्टिक घेतलेली आहे. संपत आली आहे ती. फेसेस कॅनडाचे पण माझ्याकडे रेडमध्ये होती, पण त्या संपल्या आहे, त्याच्यामुळे आता स्विस ब्युटीचीच आहे, तर मग ती आता मी यूज करते. आता ही रेड कलरची मी लिपस्टिक यूज करते. छान वाटतं आणि बॉर्डर मी डार्क ब्राऊनमध्ये करते, त्याच्यामुळे ते उठून दिसतात ओठ आणि छान दिसतात. माझं स्किन टोन जरा डार्क आहे, त्याच्यामुळे मी हेच 2 यूज करते, लिपस्टिक आणि लिप लायनर. आणि तो मला सूट होतो, त्याच्यामुळे मी रेग्युलर तेच यूज करते. फक्त काही फंक्शन वगैरे असेल तर थोडासा डार्क लिपस्टिकचा शेड घेते, नाहीतर मग हेच माझे रेग्युलर असतात. आणि हे बघा, मला ते सूट पण करतात आणि मला आवडतात पण. बस एवढाच माझा मेकअप असतो.
रेग्युलर असं कुठे बाहेर जाणं किंवा मी आता पार्लरला जाते वगैरे तर मग मी एवढाच मेकअप करते नॉर्मली, बाकी काही यूज करत नाही. काजळ, लिप लायनर, लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल बस, आणि टोनर आपलं, आणि विटॅमिन सीचं सिरम. मॉइश्चरायझर असले तर मॉइश्चरायझिंग पण कधी मी यूज करते. आता माझं मॉइश्चरायझर संपलं आहे, मला आणायला पण जायचं आहे. बस एवढेच 3 ते 4 प्रोडक्ट माझे राहतात. ते 10 मिनटात पटकन झटकीपट तयारी करून मग कुठे जायचं असेल तर निघते. आता इथे मी बाकीचं म्हणजे माझा मेकअप तर झाला आहे, पण मग म्हटलं चला आता वेळ आहे तर मग म्हटलं लायनर आणि मस्करा वगैरे पण लावून घेऊ. म्हणून मग मी आता इथे एक्स्ट्रा मस्करा आणि लायनर पण लावून घेणार आहे. नाहीतर मी रेग्युलर मेकअपमध्ये नाही लावत लायनर वगैरे. तर आता इथे मी लायनर व्यवस्थित लावून घेते. मला इथे कॅमेऱ्यात बघून नाही जमत आहे, म्हणून मी मोठ्या आरशामध्ये बघून करून घेते. आता लायनर माझं व्यवस्थित लावून झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यानंतर मग मी आता मस्करा लावते आहे. मस्करा पण असं जास्त काही लावत नाही, नॉर्मली फक्त व्यवस्थित लावून घेते. वरती पापण्यांना आणि खाली पण पापण्यांना थोडंसं डार्क करून घेते. खालच्या पापण्यांना पण मी वरच्यावर असं फिरवून घेते. लायनर आणि मस्करा लावलं तर डोळे खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. मी इथे काही आय शॅडो वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे. फक्त मी लायनर आणि मस्करा यूज केला आहे, आणि नॉर्मली काजळ लावलेले, तर ते काजळ पण दिसत नाही आहे ॲक्च्युली. मी जास्त डार्क काजळ लावतच नाही, मला असंच नॉर्मली एकदम थोडंसंच लागतं काजळ. आणि लायनर आणि मस्कराने मी व्यवस्थित डोळे व्यवस्थित करून घेतले आहेत, आणि त्यामुळे डोळे खूप ॲक्टिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात, छान दिसतात. आणि लायनर आणि मस्कराने डोळे हे बघा खूप छान वाटत आहे. त्यानंतर मी त्याच लिपस्टिकनी म्हटलं चला आता पूर्ण झालंच आहे तर मग आपण ब्लश पण लावून घेऊ. म्हणून मग मी ब्लश म्हणून मी माझ्या त्याच लिपस्टिकचा वापर करते. प्रोडक्ट आहे माझ्याकडे, पण मी ते ठेवून दिलेले आहे. तर मी अशी रेग्युलर यूजसाठी कधी वाटलंच की अरे इमर्जन्सीमध्ये जायचं आहे तर ब्लश म्हणून मी आय शॅडो ब्लश म्हणून मी लिपस्टिकचाच यूज करून घेते असं झटकीपट पटकन. आता इथे पण मी ब्लश म्हणून लिपस्टिकचाच यूज केलेला आहे माझ्या. आणि माझं हे चीकबोन जरा उंच आहे, त्याच्यामुळे मी त्या साईडला थोडंसं ब्लश करते आहे, लावते. हे बघा मेकअप जास्त ओव्हर पण नाही वाटत, रेग्युलर वाटतो आणि छान पण वाटतो. म्हणजे असं खूप मेकअप केल्यासारखं काही दिसत नाही. त्याच्यामुळे असा रेग्युलर मेकअप मी नेहमी करत असते. कुठे जाताना बाहेर बाजारात वगैरे कुठेही जाताना मी बाहेर हा मेकअपच करते. बाकी आता इथे काहीच नाही, फक्त निघताना मी आता कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. मग झालं माझं पूर्ण मेकअप. हे बघा खूप छान मेकअप, असं ओव्हर पण वाटत नाही आहे आणि असं वाटतच नाही की मेकअप केला आहे किंवा काही. नॉर्मली आणि एकदम सोबर दिसतो आहे मेकअप. इथे मी फिल्टर वगैरे काहीच यूज केलं नाही आहे. समोर दरवाजा आहे, त्याच्यामुळे थोडंसं ऊन सावली अशी येते, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं ऊनमध्येच वाटत असेल आणि मध्येच थोडीशी सावली वाटत असेल. तर त्या दरवाजामुळे त्या उजेडामुळे होतो आहे ते. तर असा मेकअप माझा झालेला आहे. आता फक्त मी इथे कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते. एकदम हलक्या
हाताने मी कॉम्पॅक्ट पावडर लावते आहे. असं घासत नाही आहे, असं टॅप टॅप करते एकदम नॉर्मली. आणि जास्त प्रमाणात असं व्हाईट पण नाही करत आहे, मला जास्त प्रमाणात नकोच असतं. तर मी नॉर्मली एकदम असं मला मेकअप फक्त असा आवडतो की तो उठून असं एकदम डार्क दिसला नाही पाहिजे, पण नॉर्मली आपण छान दिसलो पण पाहिजे आणि लक्षात पण नाही आलं पाहिजे की आपण मेकअप केला आहे. त्यामुळे मी आता इथे कानातले टॉप्स वगैरे घालून घेतलेत आणि असा माझा मेकअप झाला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. आता मी तयारी करून निघायचंच आहे मला बाहेर, तर मी आता निघणारच आहे. इथे मी सिंदूर लावून घेते. असं सिंपल मेकअप मी नेहमी करत असते आणि लवकर पण होतो तो मेकअप. कसा वाटला तर नक्की कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.